नमस्कार, जुन्नर डायरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मड प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी त्यांची जरा दुरुस्ती होती आहे त्या हॉस्पिटलची, कारण या ठिकाणी हे हॉस्पिटल बांधून बरेच एक 10-1 वर्ष झाले असेल. पण 10 वर्षामध्ये ही इमारत पुन्हा रिनोव्हेशनसाठी का आणली जाते, का सरकार वेळेस खर्च करत आहे ते आपण पाहणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने ही इमारत होती हे पाहू शकतो. या ठिकाणी ही अशा प्रकारची स्टाईल आहे, ही स्टाईल लावलेली आहे सगळ्या बाजूनी. आणि हे जे आहे हे सगळं हे बघा, ही जी स्टाईल आहे हे बघा. आता ही जी चांगली स्टाईल असताना हे का तोडली गेली हे आपण पाहू शकतो. पूर्ण पोर्शन बाहेर आहे सगळा. हे सगळं त्यांनी स्टाईल होती ही सगळी स्टाईल तोडली. त्याच्या नावाखाली हे तोडफोड करायची आणि त्याच्या प्रकारे जी बिलं घ्यायची हा या ठिकाणी हेतू आहे. ग्रामीण भागामध्ये अशा अनेक ज्या पीएससी आहेत त्या पीएससी मध्ये खरं तर त्या पड्या झालेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी लक्ष का देत नाहीये. आज याच्या अंडर असणाऱ्या ज्या 12 पीएससी आहेत त्या पीएससीची काय अवस्था आहे. आज नव्यासारखी जी पीएससी आहे ती त्या स्लॅबवरून पड्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी काय लक्ष देत नाहीये. त्या ठिकाणी हा व्यवस्थित का खर्च होतो याच्याकडे लक्ष कोणतं नाहीये. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांचे दुर्लक्ष आहे. मला तर असं वाटतं की ज्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या मेन ज्या पीएससी आहेत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्या अंडर ज्या बाकीच्या ज्या येतात त्या सर्व जवळपास 12 ते 13 ज्या पीएससी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्राला कोटी रुपयाचं हे नवीन जे काय आहे रिनोव्हेशनच्या नावाखाली हा निधी मंजूर झालेला आहे. आणि हा जर काही काम नसताना देखील हे बघा या ठिकाणी स्टाईल बघू शकतो आपण. अशा प्रकारे सुंदर स्टाईल असताना देखील शासनाने या ठिकाणी पैसे टाकून हा जो चुकीच्या पद्धतीने निधी या ठिकाणी वापरला जात आहे. रिनोव्हेशन झालं पाहिजे, या ठिकाणी सुविधा झालं पाहिजे. आम्हाला असं वाटलं होतं की याच्यावरती अजून एखादा मजला तयार होतोय, त्या ठिकाणी रुग्णांची सोय होईल असं आम्हाला वाटलं होतं. कारण ह्या भागामध्ये असणारं जे काही संख्या आहेत म्हणजे इथून तर पाहिजे तर कोपरा मांडवा असेल, इकडे आमचं तळेरण असेल, खुबी करंजाळे असतील, हा संपूर्ण मोठा परिसर या ठिकाणी येतो. मड 12 गावांचा हा मोठा परिसर या ठिकाणी येतो. या ठिकाणी जाणारा नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या ठिकाणी अपघाताची संख्या भरपूर होते. परंतु या ठिकाणी सुखसुविधा काय आम्हाला भेटल्या जातात. या ठिकाणी थोडीफार आम्हाला मलमपट्टी केली जाते. दुसरा जो मेजर जो प्रॉब्लेम असेल त्यासाठी आम्हाला आळेफाट्याला जावं लागतं, जुन्नर जावं लागतं किंवा पुणे ठिकाणी जावं लागतं. जर ह्या भागाची लोकसंख्या जर बघता या ठिकाणी चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण ते चांगल्या प्रकारे व्हावं, जे मंत्र या ठिकाणी जसं उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे तशा प्रकारे या ठिकाणी एक जिल्हा रुग्णालय आहे, परंतु त्या लेवलचं या ठिकाणी हे रुग्णालय व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. परंतु जर पाहायला गेलं तर उगाचच त्याची तोडफोड होऊन या ठिकाणी हे पाहू शकतो. हे चांगल्या प्रकारे सगळ्या खिडक्या आहेत, या ठिकाणी हे स्टाईल सगळी होती. हे सगळं या ठिकाणी चांगलं असताना हे बघा हे वायरी देखील सगळं म्हणजे कुठेतरी हा पैसा शासनाचा वाया घालवायचा आहे आणि ठेकेदारांना याच्यामधून कुठेतरी चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ घ्यायचा आहे, हा या मागचा उद्देश आहे. हे बघू शकतो या ठिकाणी सगळं हे बघा हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे ही रूम होती, स्टाईल संपूर्ण होती. आणि ही सगळी स्टाईल बघा, स्टाईल सगळी काढलेली आहे. आणि आता त्यामध्ये ते अजून काय कशा प्रकारे अत्याधुनिक करणार आहे ते त्यांचं माहिती. परंतु पाहू शकतो आपण इकडे तोडले सगळे त्यांनी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे व्यवस्थित होतं, परंतु हे सगळं तोडलेलं आहे. मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारे जर तुम्ही जर निधी वापरत असाल चुकीच्या पद्धतीने तर हा थांबावा. आणि जेणेकरून ज्या ठिकाणी गरज आहे म्हणजे याच्या जे उपकेंद्र जे आहेत त्या उपकेंद्रांची खरंच गरज आहे. आजनावरचे या ठिकाणी जे असलेले उपकेंद्र आहे ते खाली पर्याय झालेलं आहे, त्याचा स्लॅब कोसळून कधी ते पडू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना देखील जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी यावं लागतं. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की हे जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी थांबावं आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी खरंच गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही हा निधी वापरत द्यावा. तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वास साक्षीदार जुन्नर डायरी.